हॅलो मैत्रिणींनो, सेहत का स्वादमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हलवा फिश करी। पटकन आणि कमी मसाल्यामध्ये आणि टेस्टी पण आणि कमी वेळेत। तर मग चला बघूया पटकन अशी फिश करी। तर इथे मी पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 1.5 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक करून टाकलेल्या आहेत आणि अर्धा कांदा घेतलेला आहे मी चिरून, तो सुद्धा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि कांद्याचा रंग चेंज झाल्यानंतर मी इथे वाटण टाकलेलं आहे। तर वाटण मी हे सुरुवातीलाच करून ठेवलेलं आहे। वाटण्यासाठी मी कांदा, लसूण, कोथिंबीर, अद्रक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, धणे, जिरं आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे सुखं, ते वाटून घेतलेलं आहे मी सुरुवातीलाच। आणि यामध्ये खडा मसाला मी कुठलाही वापरलेला नाही आहे। तर कांदा लसूण चटणी आपण वापरणार आहोत, त्यामध्ये खडा मसाला सगळा आहे। तर इथे मी अर्धा टमाटर घेतलेला आहे, 1.5 चम्मच कांदा लसूण चटणी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ आणि हळद मस्तपैकी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे, लो हीटवरती। बघू शकता तुम्ही टमाटर शिजल्यानंतर आपल्याला फिश यामध्ये ॲड करायची आहे। टमाटर आपला शिजलेला आहे। आता मी फिशला सुरुवातीलाच मी लसूण, अद्रक, कोथिंबीर, निंबू, हळद, मीठ अर्धा तास अगोदरच मी लावून ठेवलेलं आहे। स्वच्छ धुवून घेतली मच्छी आणि त्यानंतर हे सगळं मॅरिनेट करून मी ठेवलेलं होतं। तर अगदी फिश करी व्हायला फार वेळ लागत नाही, फिश खूप कमी वेळेत शिजणारी आहे। मी अशा पद्धतीने बनवलेली आहे। सुरुवातीलाच मसाल्यामध्ये मी फिश थोडी फ्राय करून घेतलेली आहे। फिशला मसाला मस्त लागला की फिशची जी चव आहे ती उत्कृष्ट होते, त्यामुळे मी सुरुवातीला फिश टाकत असते मसाल्यामध्ये आणि त्यानंतर मग पाणी। तर पाणी पण आपल्याला अगदी थोडंच टाकायचं आहे, खूप जाड पण ग्रेव्ही नाही करायची आणि खूप पातळ पण नाही। बघू शकता तुम्ही इथे। आता आपली इथे फिश करी झालेली आहे तयार, तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे। हलवा फिश करी आपली एकदम रेडी। तर मी आज यांच्या लंच बॉक्समध्ये देणार आहे, त्यासाठी मी सकाळला लवकर उठून ही फिश करी बनवलेली आहे। तर इथे मी 4 ते 5 चपात्या दिलेल्या आहेत यांना आणि फिश करी। तर तुम्हाला ही रेसिपी नक्की कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। एक छानसं कमेंटसुद्धा करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। फिश अगदी खूप नाजूक असते, त्यामुळे फिश करी करताना खूप काळजी घ्यावी लागते। तर फिश करी करताना नेहमी तुम्ही तिथे उभं राहूनच फिश करी बनवायची, कारण फिश लवकर शिजते आणि ती जर ग्रेव्हीमध्ये मिक्स झाली तर मग ती मज्जा फिशला काही राहत नाही। त्यामुळे अगदी 4 ते 5 मिनिट फिश करी तयार होतपर्यंत आपण हलायचंच नाही आहे गॅस जवळून, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि पूर्ण लक्ष फिश करीकडेच असलं पाहिजे। बघू शकता तुम्ही ग्रेव्हीसुद्धा खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशी झालेली आहे। आणि वरती आता आपण इथे टाकणार आहोत कोथिंबीर। तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि शेअरसुद्धा नक्की करा।